22वे शतक. गोव्याच्या भूमीत नवा अंधार पसरत होता. धर्माच्या नावाने धूळ उडत होती आणि देवळाच्या गाभाऱ्यात थरकाप माजलेला. राय गावातील श्री कामाक्षीचे देऊळ अजूनही तिच्या भक्तीच्या उजेडात न्हालं होतं. पण काळजीची सावली पसरत होती. आई कामाक्षी जी सर्वांचं रक्षण करते, तिचं रक्षण कोणी करायचं, कसं करायचं? आई, आकाश गडद दिसतंय. हे काहीतरी विचित्र नाही वाटत? मन सांगतंय काहीतरी येणार आहे बाळा. आपल्याला ताबडतोब तयार व्हावं लागेल. पुढचं लक्ष फक्त एक, आईला वाचवणं. ती देवी आहे, पण तिच्या भक्तांवर हल्ला झाला तर तिचं स्थानही धोक्यात येईल. ते आलं, तेच आलं. पोर्तुगीज सैन्यांच्या पावलांनी शांततेवर आघात केला आणि एक निर्णय घ्यावा लागला. झुकून राहायचं की उचलायचं तिचं तेज. रात्र होती, पण ती रात्र भयाची नव्हे, विश्वासाची होती. आईची मूर्ती एका मडक्यात ठेवून भक्तांनी तिला घेऊन कुशावती नदी पार करण्याचा निर्णय घेतला. हे पाणी खूप खोल आहे ना? तिचा आशीर्वाद या पाण्याहून खोल आहे. काहीही झालं तरी थांबायचं नाही. नदी पलीकडचा विजय हा आपलाच आहे. मूर्ती घेऊन जाणे मना आहे. आमचं श्रद्धास्थान आमच्या बरोबर नेणं हा गुन्हा नाही. आमच्या राज्यात हिंदुत्वाचा कणाकण सुद्धा टिकू देणार नाही. अरे, आम्ही येथे आमच्या धर्माचा प्रचार प्रसार वाढायला आलो आहोत. ही मूर्ती स्थापित हो आम्ही देणार नाही. आम्ही पण बघतो की तुम्ही आमचा हिंदू धर्म कसा नष्ट करणार. कसा नष्ट करणार? पळ देवदास पळ. देवीला घेऊन सुरक्षित ठिकाणी जा. आम्ही येथील परिस्थिती बघू. देवदास पळ. ह्या अनशिववान घटनेवर आघात करून देवदास भक्तांसहित देवीला घेऊन पुढे निघाला. शिरोडा गाव, त्या भागात वजे नावाच्या जागी आईचं पहिलं निवासस्थान उभं राहिलं. भक्तांनी तिला झोपडीत ठेवलं होतं, पण हृदयात सिंहासन होतं. हीच का तिची जागा? घराच्या भिंतीपेक्षा तिच्या भक्तांच्या ओझही मोठे आहेत. अजूनही सुरक्षित नाही, पण ह्याच्या पुढचा मार्ग तिने मला दाखवला आहे. भक्त चालले पुन्हा एकदा. मूर्ती चालत नव्हती, पण तिचं अस्तित्व चालत होतं. पावला पावलाने नतमस्तक हृदयातून. थळ, हेच तिचं नवस्थान. तिने निवडलेली तिची जागा, तिच्या आनंदाचं ठाव. आपण इथे स्थिर होऊ. थळ, शिरोडाचा एक शांत कोपरा, पण आज तो जागृत झाला. मातीची वासना, शंखांचा नाद आणि मूर्ती समोर भक्तांची लाट. आज तिला पाहून मन भरून येतंय. ती कुठेही असली पण मनात राहिली की ती जवळच असते. काही गोष्टी नियमापेक्षा मोठ्या असतात आणि कामाक्षी त्यातलीच एक आहे. श्री कामाक्षी एक देवी, एक ज्योत आणि एक जिवंत इतिहास, जिचा तेज काळ थोपवू शकला नाही. कारण ती फक्त देवाऱ्यात नव्हती, ती भक्तांच्या रक्षणासाठी निरंतर चालत होती. प्रथमं शैलपुत्री च, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चन्द्रघण्टेति, पुष्पाण्डेति, चतुर्थकं पंचमं स्कन्दमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रीति, महागौरीति चाष्टमं, नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गाः प्रकीर्तिता.